नमस्कार। आज चैत्र शुक्ल एकादशी शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। बुरखेधारींना पकडण्यासाठी पोलिसांनी उघडलेल्या शोध मोहिमेमुळे घोडबंदर परिसरात घबराटीचं वातावरण। जगातील सर्वात मोठी कापडी पिशवी तयार करून मनीषा ओगले यांचा जागतिक विक्रम आणि 12 मराठी उद्योजकांचा येत्या गुरुवारी शिवगौरव पुरस्कारांनी होणार सन्मान। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। कथित बुरखेधारींच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी उघडलेल्या शोध मोहिमेमुळे घोडबंदर परिसरात आज घबराट निर्माण झाली होती। आज पहाटे 3 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेली ही शोध मोहीम 11 वाजता थांबवण्यात आली। मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागू शकलेलं नाही। पोलीस नियंत्रण कक्षाला काल रात्री 2:30 वाजता तत्वज्ञान विद्यापीठाच्या परिसरात 10 बुरखेधारी उतरल्याचा एक दूरध्वनी आला। या परिसरातील एका वॉचमननी 2 गाड्यातून हे बुरखेधारी उतरले आणि त्यांच्या हातात मोठ्या बॅगा असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। पोलिसांनी त्वरित या परिसराला वेढा घालून आपली शोध मोहीम सुरू केली। या परिसरात 7 उंच इमारती रिकाम्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी या इमारतींकडे आपला मोर्चा वळवला। शीघ्र कृती दलही पाचारण करण्यात आलं होतं। या परिसराला वेढा टाकून पोलिसांनी कुणालाही येण्या जाण्याला बंदी केली होती। भल्या पहाटे पोलिसांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वावर दिसल्यामुळे हाईड पार्क, तत्वज्ञान विद्यापीठ, तुळशीधाम या परिसरात घबराट निर्माण झाली होती। अनेकांनी नक्की काय झालं आहे याची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला। पोलीस नियंत्रण कक्षाकडूनही काही सांगितलं जात नव्हतं। पोलिसांची ही कारवाई इतकी गोपनीय पद्धतीने हाताळली जात होती की छायाचित्रकारांना पोलिसांनी कॅमेरेही बाहेर काढू दिले नाहीत। अखेर 8 तासांच्या अथक मेहनतीनंतर काहीच हाती न लागल्याने ही मोहीम थांबवण्यात आली। यापूर्वीही या परिसरात मुंबई पोलिसांनी काही अतिरेक्यांना शोधण्यासाठी अशीच कारवाई केली होती। 8 तासांच्या शोध मोहिमेनंतरही पोलीस या विषयावर काहीच उघड बोलायला तयार नसून या बुरखेधारींविषयी काही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावी असं आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे। संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि विहंग ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या गुरुवारी 12 मराठी उद्योजकांचा शिवगौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे। आज एका पत्रकार परिषदेत संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली। उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे, ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या व्यवसायात प्रगती केली, अशा 12 उद्योजकांना महाराष्ट्रातील प्रमुख 12 संपादकांच्या हस्ते गौरवण्यात येणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। जगतविख्यात वास्तुविशारद अशोक कोरगावकर, समुद्रात तेल उत्खनन करण्यासाठी फलाट बांधणारे अशोक खाडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव, व्यंगचित्रकार निलेश जाधव, पोटासाठी पुरुषांची दाढी करणाऱ्या शांताबाई यादव, ट्रक चालवणाऱ्या सुमन तोंडे, सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉक्टर आशिष भूमकर, मोठमोठ्या कंपन्यांची स्वच्छता राखणारे संजय खानविलकर, सिक्युरिटी गार्डचा मुलगा ते आजचा उद्योजक दीपक लोकरे, गायक राहुल वैद्य, दिग्दर्शक अभिनय देव आणि पाककौशल्याच्या आधारे संसार सांभाळणाऱ्या प्रियंका कनगुटकर यांचा शिवगौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। या सोहळ्यात दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याचे 3 टँकर दिले जाणार असून ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितलं। ठाण्यातील मनीषा ओगले यांनी हाताने चित्र काढलेली जगातील सर्वात मोठी कापडी पिशवी तयार करण्याचा विक्रम केला आहे। कोरम मॉलमध्ये त्यांनी केलेल्या या विक्रमाची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे। मनीषा ओगले या विज्ञान शाखेत शिकल्या असल्या तरी त्यांचा ओढा कला क्षेत्राकडे जास्त आहे। या क्षेत्रामध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। यापूर्वी त्यांनी 40 बाय 20 फुटाचा कुर्ता 29.5 तासात साकारला होता, त्याची नोंद लिम्का बुकनी घेतली होती। आता त्यांनी जगातील सर्वात मोठी कापडी पिशवी तयार करण्याचा मान मिळवला आहे। या कापडी पिशवीचा आकार 27 बाय 21 फूट असून त्यावर पर्यावरण विषयक संदेश चितारण्यात आले आहेत। आपली कला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकावी ही बऱ्याच वर्षापासूनची आपली इच्छा या विक्रमामुळे पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया मनीषा ओगले यांनी या विक्रमानंतर बोलताना व्यक्त केली। ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या सकाळपासून 24 तास बंद राहणार आहे। उल्हास नदी पाणीसाठ्याच्या नियोजनाकरता कळवा लघु पाटबंधारे विभागाकडून 14% पाणी कपात करण्यात आली आहे।
यामुळे स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा पाणी पुरवठा दर मंगळवारी सकाळी 9 ते बुधवारी सकाळी 9 असा 24 तास बंद ठेवला जातो। तसंच महापालिकेच्या स्वतःच्या 210 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनीवरील अत्यावश्यक कामाकरता पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे। त्यामुळे ठाणे शहर, पाचपाखाडी, साकेत, महागिरी, नौपाडा, श्रीरंग, वृंदावन, उथळसर, सिद्धेश्वर, ऋतुपार्क, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, चरई, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रस्ता, आझाद नगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवडा, बाळकुम, कोलशेत, टिकुजी निवाडी, विजयनगरी, खारटन, कळवा, खारेगाव, रेती बंदर आणि मुंबऱ्याचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। शहरात मोटरसायकलवरून येणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी एकाच दिवशी दोघा महिलांच्या गळ्यातील 2 लाखांचा ऐवज खेचून पलायन केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चितळसर मानपाडा येथे राहणाऱ्या 56 वर्षीय चारुलता उत्तम कानखेडकर या मानपाडा येथील खेवरा सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वारांनी चारुलता यांच्या गळ्यातील 39,750 रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून तिथून पोबारा केला। तर घोडबंदर येथील धर्माचा पाडा येथे राहणाऱ्या 42 वर्षीय चंद्रकला रमेश आटकाळे या आपल्या पतीसह शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडल्या असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 80,000चं सोन्याचं मंगळसूत्र घेऊन पळ काढला। राज्य परिवहन महामंडळाच्या एका उपअभियंत्याचा रस्ता ओलांडताना ट्रेलरची धडक बसून जागीच मृत्यू झाला। राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागात मूळचे सांगलीचे असलेले प्रकाश निकम 6 महिन्यापूर्वी रुजू झाले होते। शनिवारी रात्री कळवा येथील विभागीय कार्यशाळेतील काम आटपून घरी परतत असताना कळवा नाक्यावर रस्ता ओलांडताना रात्री 10च्या सुमारास बेलापूरकडून भरधाव येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली। या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर पळण्याच्या तयारीत असलेल्या दिलीप गीते या ट्रेलर चालकाला पकडण्यासाठी गेलेले हवालदार विलास चव्हाण किरकोळ जखमी झाले, मात्र तरीही त्यांनी गीतेच्या मुसक्या आवळल्या। निकम यांच्या मागे पत्नी, 2 मुली आणि मुलगा असा परिवार आहे। ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम आता अधिक तीव्र होणार असून 9 प्रभागांसाठी 9 विशेष अतिक्रमण निष्कासन पथकांची निर्मिती करण्यात आली आहे। अनधिकृत बांधकामांबाबतची सहाय्यक आयुक्तांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अंतिम आदेशासह अनधिकृत बांधकामाची यादी या पथकाकडे सादर केल्यास पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या माध्यमातून प्रभाग समिती स्तरावरील विशेष पथक हे बांधकाम तोडण्याची कारवाई करेल। या पथकामध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांचा समावेश असून हे पथक केंद्रीय विशेष अतिक्रमण निष्कासन पथकाचे प्रमुख उपनगर अभियंता अनिल पाटील यांच्या नियंत्रणाखाली काम करेल। अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधात एकीकडे ठाणे बंद झाला असतानाच आता स्थानिक संस्था करातील जाचक नियमांच्या विरोधात व्यापारी आणि उद्योजकांनी आज कडकडीत बंद पाळला। स्थानिक संस्था कराच्या विरोधात 2 दिवसांचा राज्यव्यापी बंद आयोजित करण्यात आला असून या बंदमध्ये ठाण्यातील व्यापारी आणि उद्योजकही सहभागी झाले आहेत। उद्योग व्यवसायांबरोबर विविध उपहारगृहही या बंदमध्ये सहभागी झाली आहेत। मात्र या बंदमध्ये सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने एकच दिलासा देणारी गोष्ट म्हणजे सार्वजनिक वाहतुकीवर या बंदचा फारसा परिणाम झाला नाही। काही ठिकाणी तुरळकपणे दुकानं सुरू असल्याचंही पाहायला मिळालं। राज्य शासनाने 5 महापालिकांच्या क्षेत्रात स्थानिक संस्था कर लागू केला असून त्याला व्यापारी वर्गाचा विरोध आहे। स्थानिक संस्था करातील अटी जाचक असल्याचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे। विविध महापालिकांमधील वेगवेगळ्या दरांसंबंधी संदिग्धता आहे। अनेक ठिकाणी एकाच वस्तूचा स्थानिक संस्था कर वेगवेगळा आहे। स्थानिक संस्था कराच्या दरासंबंधीचे अधिकार महापालिकांना दिल्याचं शासनाचं म्हणणं आहे, तर महापालिकेचे अधिकारी मात्र कोणतेही ठाम आश्वासन देत नसल्याचं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे। स्थानिक संस्था कराचा दर जास्तीत जास्त 1% असावा अशी व्यापारी आणि उद्योजकांची मागणी आहे। या प्रमुख मागणीसाठी आजचा बंद आयोजित करण्यात आला आहे। आज गावदेवी मैदान इथून ठाणे व्यापारोद्योग महासंघाच्या झेंड्याखाली महापालिकेवर व्यापाऱ्यांनी मोर्चा नेला होता। यावेळी मोर्चातील एका शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेऊन स्थानिक संस्था कर रद्द करा या मागणीचं एक निवेदन दिलं। पालिका आयुक्तांनी मात्र स्थानिक संस्था कर नोंदणीकरता आणखी 20 दिवसांची मुदतवाढ दिली आहे।
आता ठाण्यात खरेदी विक्री अथवा भाड्याने उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर निवास वार्ता। खोपट इथे गोवर्धन धाम इथे 1 BHK फ्लॅट विकणे आहे। अपेक्षित किंमत 60 लाख रुपये। अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएट्सशी 97 697 99 971 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता।